नमस्कार. आज आम्ही अजमेरा फॅशन लिमिटेड येथे सुरत येथे आलेलो आहोत आणि आज आम्ही इतक्या साऱ्या व्हरायटीज इथे पाहिलेल्या आहे. आपल्यासोबत वैशाली ताई आहे आणि वैशाली ताईंनी आपल्याला सगळं म्हणजे अजमेरा फॅशनचं जे हे शॉप आहे ते सगळं फिरवलेलं आहे. सो इथे काय काय आहे आपण अजून ताईंकडनं जाणून घेऊया. सो ताई, आपण काय काय बघितलं ते तुम्ही सांगा. सर्वात आधी तर आपले मराठी व्ह्युअर्सचं आणि तुमचं मनापासून स्वागत करते मी. तर जसं तुम्हाला मी कलेक्शन दाखवले सर्व साडी, सूट, लेहंगा, किड्स मेन सर्व तुम्ही बघितले. तर अजमेरा फॅशन या लोकांसाठी बनला आहे की ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे. बऱ्याच महिला खेड्यागावात असतात, त्यांना व्यवसाय स्टार्ट करायचा असतो, समजत नाही की व्यवसाय कसा स्टार्ट करायचा. आणि सुरत तर एवढं मोठं आहे, नेमकं जायचं कुठे. बरोबर. कारण बऱ्याच लोकांची युट्यूबला सर्च केलं तर वेगवेगळे मार्केट येत असतात जास्त. तर मग नाही लक्षात येत नेमकं कुठं जायचं आणि कसं शोधायचं. तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन अजमेरा फॅशन आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुविधा दिली जाते. अच्छा. हा, सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे. कारण आपले मराठी लोक असतात ना मॅम, त्यांना माहित नाही राहत माहिती आणि मी तर म्हणजे काय आहे इश्यू, लँग्वेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. खूप जास्त. मराठी व्यक्ती गुजरात स्टेट मध्ये आल्यानंतर प्रॉपर त्याला मराठी व्यक्ती मिळेल का, हा मोठा प्रश्न. ते एक असतं ना की आपला माणूस दिसला की लगेच असं आपुलकी वाटते की हा झालं, सगळे काम आपले आता व्यवस्थित होतील. त्याचप्रमाणे इथे आल्यानंतर तुम्हाला सेल्स पर्सन दिला जातो. आणि सर्वात मेन पॉईंट असा आहे की जेव्हा तुम्ही सुरत मध्ये येतात तेव्हा स्टेशन पासून तर अजमेरा फॅशन पर्यंत तुम्हाला कार येते घ्यायला. तर सेफली तुम्ही इथे पोहोचत असतात. त्यानंतर स्टेशनला ऑटोवाले एवढं त्रास देतात आणि आपले मराठी लोक खूप गोंधळ करतात, म्हणून त्यांना आणि नवीन माणूस त्यांना लगेच समजतो. त्यांचा एक्सपिरियन्स आहे त्या हिशोबाने त्याचा फायदा घेतात. आणि आपला पॉइंट हा आहे की अजमेरा फॅशनलाच का जोडायचं. व्यवसाय करायचं म्हटलं तर व्यवसाय करायचा असता तर बरेच लोक आपल्याला फसवतात. कपडा वेगळा पाठवतात, वेगळा देतात. पण अजमेरा फॅशन तसं नाहीये. ट्रस्टेबल कंपनी आहे. बिनधास्तपणे तुम्ही अजमेरा फॅशन जोडून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता. आणि मोस्टली 10,000 प्लस महिलांनी घरी बसल्या व्यवसाय स्टार्ट केलेला आहे अजमेरा फॅशन सोबत जोडून. दुसरं पॉइंट, त्यांचा घरातून व्यवसाय होता पण त्यांचं आता स्वतःचं दुकान सुद्धा. वा वा, क्या बात आहे. आणि तुम्ही इथूनच म्हणजे आपण व्हॉट्सअप थ्रू वगैरे आपण कनेक्ट करू शकतो ना. हा, व्हॉट्सअप थ्रू कनेक्ट करू शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच लोकांना, मराठी लोकांना भीती वाटते व्हिडिओ कॉलने प्रॉपर तेच प्रॉडक्ट येईल का. मेन असतं ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. कारण भीती त्यांच्या मनात येणं नॉर्मल आहे. कपडा तसा आहे का नाही, कारण होतं कसं ना, फोटोमध्ये वेगळं दिसतं आणि येताना वेगळं येतं. त्यामुळे माझं पर्सनली मत आपल्या मराठी लोकांसाठी हेच आहे, एकदा भेट द्या, कपडा फील करा, क्वालिटी काय आहे, रेंज काय आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथून शिकून जाऊन आपला व्यवसाय स्टार्ट करा. माझं पर्सनली मत आहे आणि मी माझ्या स्वतःच्या व्हिडिओवर सांगते. मी स्वतःही पाहिलं इथे की अगदी 50 रुपयापासून 99 रुपयापासून 120 रुपयांपासून इतके सारे व्हरायटीज आहे. आणि जे तुम्हाला हवं ते आहे. मी तर अक्षरशः असं झालं, मला काय घेऊ आणि काय नाही असं झालं होतं मॅडमांना. हे घेऊ का मॅम, ते घेऊ का. मी सांगितलं थांबा, व्हिडिओ कम्प्लीट करा. त्यामुळे इथे कलेक्शन क्वालिटी वाईज आहे, रेंज वाईज आहे. जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल तर फक्त 25,000 गुंतवायचे. 25,000 गुंतवायचे म्हणजे की अजमेरा फॅशन तुम्हाला कपडाच नाही देत, तर कपड्यासोबत एक विश्वासाचं नातं सुद्धा जोडत असतं. 25,000 जास्त मोठी रक्कम नाहीये. तर तुम्ही 25,000 आपला कपड्याचा कुठलाही व्यवसाय करू शकता. या ठिकाणी तुम्हाला कपड्याची टोटल व्हरायटी मिळते. त्यामध्ये साडी, सूट, लेहंगा, किड्स मेन, मॅचिंग टोटल कलेक्शन आहेत. म्हणजे जर तुम्ही साडी घ्यायला आला असाल ना तर त्याच्यासोबत पेटीकोट घेऊनच जाणार, त्याच्यासोबत रेडीमेड ब्लाउज घेऊनच जाणार. मॅचिंग मध्ये टोटल कलेक्शन आहे. तर तुम्ही एक व्यवसाय स्टार्ट करा. एक गृहिणी असाल तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहा. कारण की आज जनरेशन कुठे जात आहे, बरोबर आहे की नाही. तुम्ही चूल आणि मूल मध्ये राहणार तर काहीच नाही होणार. आपल्याला वाटतं ना आपल्याकडे बिलकुल फुल व्हा. स्वतःचा बिझनेस असला, स्वतःकडे 2 पैसे असले तर मनुष्य हक्काने चालू शकतो की अरे हा, माझ्याकडे पैसे आहेत, कोणाची हिंमत आहे का काही बोलण्याची. आणि महिला आज कुठे जात आहे. त्यामुळे तुम्ही ऍटलीस्ट दुसरं काही नाही पण एक छोटा व्यवसाय स्टार्ट करा. आपल्या घरात स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. बिलकुल. कारण आजच्या परिस्थितीमध्ये जनरेशन एवढं पुढे चालत आहे तर आपण एक छोटा व्यवसाय नाही करू शकत. त्यामुळे व्यवसाय स्टार्ट करा कपड्याचा. त्यामध्ये कपड्याची व्हरायटी तुम्हाला अजमेरा फॅशन स्वस्त मध्ये देतं. ही मेन तुमच्यासाठी गोष्ट आहे. आणि मुळात म्हणजे हे अजमेरा फॅशन जे आहे ते 1992 पासून आहे. त्याच्यामुळे 100% ब्लाइंडली ट्रस्ट करू शकतो आपण. 1992 पासून ते 2025 पर्यंत ती परंपरा अजूनही त्यांनी तशीच टिकवून ठेवली आणि
चालू आहे ती. आणि आमच्या सरांचं So- जनरेशन एकदम म्हणजे की आपण म्हणतो ना कठीण होतं खूप स्टार्टिंगला. आमच्या जे सरांचं ते जर राहिले असते तर नक्की त्यांनी त्यांचं टोटल जर्नी सांगितलं असता की नेमकं आपण हिंमत नाही हारायची. बघा रात्र आहे, दिवस आहे, दिवसामागे रात्र आहे, हा काळ चालतच असतो. आणि मेन तर म्हणजे वेळ कोणासाठी थांबलेली नाहीये. म्हणून वेळेला महत्व द्या आणि आजच आपला व्यवसाय स्टार्ट करा, ते पण एका चांगल्या ब्रँड सोबत जुडून. नक्कीच नक्कीच. आणि ही टॅगलाईन जी आहे, सम्मान भरी सुंदरता, त्याच्या मागे कोणाचं म्हणजे श्रेय कोणाला जातं? आमच्या सरांनाच जातं. अजय अजमेरा सर आहेत त्यांनाच जातं. कारण सन्मानाने जर तुम्हाला जगायचं असेल आणि सुंदरतेमध्ये जर राहायचं असेल तर कपडा हा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट. वा वा वा, सुंदर, खूपच मस्त. बिलकुल. ताई तुम्हाला भेटून खूप छान Thank you so वाटलं much. आणि इथे येऊन आम्हाला खूप खूप छान खूप वाटलं. छान वाटलं मुळात मला म्हणजे- स्वतःही तुमच्याशी बोलून. आणि ऍक्च्युली तुम्ही म्हटले ना की मला मॅम नका म्हणून, तर एक आपुलकीचं व्यक्तीचं कनेक्शन झालं मला त्यांच्यासोबत. तरी पण एक माझी त्यासाठी म्हटलं असेल असं वाटतंय मला, तसं नाहीये. ओके, नाही नाही नाही, पण मला तसे वाईब नाही आली. मला त्यांच्यासोबत एक बिलकुल त्या पद्धतीने वाईब Actually झाली. मला इथे तसंच, कारण वैशाली ताई असं मी त्यांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत Okay. मुळात म्हणजे, आणि ते ज्या पद्धतीने बोलतात ना, असं वाटतं की यार आपली कोणीतरी व्यक्ती बोलते असं ते फील होतं. त्यामुळे आल्यानंतर मला एकदम असं झालं की मॅम वगैरे असं ह्या गोष्टी awkward वाटत होतं ते तुम्हाला. आणि मुळात आपलं जर ताई आणि बहिणीचं असं जर नातं असेल ना, तर ते तितकं फ्री होतं, आणि बिलकुल. आपण एकदम ऑकवर्ड मोमेंट मध्ये नव्हतोच. नव्हतोच, तुम्ही बिलकुल. एवढं सगळं फिरवलं आणि ते एक असं वाटत होतं मी माझ्या मोठ्या बहिणीच्या मागे मागे चालले चालले. आहे. अच्छा अच्छा, थँक्यू सो मच. एक साडी मागेल, ठीक आहे. चला त्यांचा एक बिझनेस स्टार्ट करूया आपण. त्यांना एक साडी नाही देणार आपण, बल्क वाईज सर्व क्या कलेक्शन बात. देऊया. बिलकुल. वा वा. चला, थँक्यू थँक्यू सो मच, खूप छान वाटलं. थँक्यू.